अरे कोंदरे आला यो चिंद्रनवाला, अरे कोंदरे आला यो चिंद्रनवाला, तो कशाच दम नाही रे, तो कशाच दम नाही रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे. साहेब गोरगरिबांचा वाली, त्यांच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्यांच्या आली, त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांना ओळखते दुनिया सारी. साहेब गोरगरिबांचा वाली, त्यांच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्यांच्या आली, त्यांना ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, या पनवेलची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे. आता साहेबांची लयच भारी, माना मानात ती घुसणारी, 57 नंबर आहे भारी, जागोर फॉर्च्युनर इनोवा गाडी, फॉर्च्युनर इनोवा गाडी. आता साहेबांची लयच भारी, माना मानात ती घुसणारी, 57 नंबर आहे भारी, जागोर फॉर्च्युनर इनोवा गाडी. साहेब फिगरवाला हाय हिम्मतवाला, साहेब फिगरवाला है हिम्मतवाला है, दोस्तीच सरदार आहे, दोस्तीच सरदार, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे, आमच्या एकनाथ देशकर साहेबांच्या या नावात दम आहे रे. दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी, ध्रुवा भाचा हाय तो सकारी, गातोय मामाचं गुणगान भारी, गातोय मामाचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी, ध्रुवा भाचा हाय तो सकारी, गातोय मामाचं गुणगान भारी. साहेब बोलतन गोड त्यांची लागतय ओढ, साहेब बोलतन गोड त्यांची लागतय ओढ, त्यांच्या शब्दात गेम आहे रे, त्यांच्या शब्दात गेम आहे. साहेबांच्या शुभास्ते इथे शुभेच्छा देण्यात येत आहेत. साहेबांनी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या पाठपुराव्याने चिंद्रन गावाच्या दृष्टिकोनातून विकासाचा कायापालट करण्यामध्ये एक सिंहाचं योगदान कोणत असेल तरी एकनाथ शेठ देशेकर साहेब आणि त्यांच्या समवेत असणारे आपले सर्व खंदे समर्थक आणि माननीय एकनाथ शेठ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीमधून या रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे संजय शेठ पाटील, दशरथ शेठ मात्रे, उपेंद्र पाटील, गावातील सर्व कार्यकर्ते, चौंदरे गावचे आजी दोन्ही माजी सरपंच, सर्व कार्यकर्ते, खानावचे माजी सरपंच, सिंधरांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो, आज जो रस्ता खराब आहे आपल्याला दिसतोय, पण थोड्याच दिवसात याच्यामध्ये कॉम्प्लीट करण्याचं काम चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण हे काम टिकाऊ कसं होईल या दृष्टिकोनातून आपण या कामाकडे गाववाल्यांनी बघितलं पाहिजे आणि मग आपण सर्व कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते आहात, आपण हे
सर्व बघाल आणि रस्त्याचं काम चांगलं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय विकासाची कामंही जोरामध्ये चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज इथं आपल्या या चिंधन गावामध्ये हे काम होत आहे. संपूर्ण कामं करत असताना गाववाल्यांनी या कामांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तर काम हे 5 वर्ष 6 वर्ष कमीत कमी तरी टिकलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम काँक्रीटकरणाचं होणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं सर्व गावांमध्ये आपण शिरवली जिल्हा परिषद असू द्या किंवा मालडुंगे ग्रामपंचायत अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी केली आणि ती आपल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून करून घेतली. त्याच्यामुळे ते कामं आज चांगल्या पद्धतीने टिकली आणि म्हणून हे कामसुद्धा आपण अशा पद्धतीने करावं अशा प्रकारची तुम्हाला मी विनंती करतो. आज देशेकर साहेबांचा 47 का 48 सांगितलं मला, आता मी 42 बोलतो पण 47 का असं काही ठरलं नाही ना. आज वाढदिवसानिमित्त मी आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी चांगलं काम करत ते कामं करतातच, जनतेला मदत आज चांगल्या पद्धतीनं ते करत आहेत. परंतु अजून चांगल्या पद्धतीनं त्यांनी कामं करावी, जनतेची सेवा करावी आणि ती सेवा करण्यासाठी त्यांना चांगलं आरोग्य लाभो, निरोगी आयुष्य जगत असताना त्यांनी 100 वर्ष जगावं आणि प्रत्येक वाढदिवसाला आम्हाला येण्याची संधी द्यावी. खैरवारी ग्रुप ग्रामपंचायत अतिशय तुकाराम बीज आणि माझा वाढदिवस, त्या वाढदिवसा औचित्य साधून साहेबाई आपल्याला वेळ दिले. खरोखर आपण या वांजा जिल्हा परिषदमध्ये आणि सुंदर मतदार पंचायत समितीमध्ये जी भारतीय जनता पार्टीने विकास कामं केली ते विकास कामांचा पुनर्पण म्हणजे उद्घाटन समारंभ आणि भूमिपूजनचा कार्यक्रम आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी औचित्य साधून आयोजित केलेला आहे. खरोखर आपण आता खोंडलेमध्ये खोंडल्यामध्ये अशी परिस्थिती होती का नल पाणी पुरवठा आपण या सातत्याने 2 वर्ष बघतो, पण याच्या अगोदर ज्या वेळेला इथं शेतकरी कामगार पक्ष सत्ता होती, पंचायत समिती जिल्हा परिषद सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्याकडे आम्ही 10 वर्षे प्रयत्न केला, पण ते नल पाणी पुरवठा त्यांना मिळत नव्हतं. त्या महिलांना वंचित पाण्यापासून राहायला लागायचा, लांब जावा लागायचा खैरवाडी परत, अशा परिस्थिती या गावामध्ये होती. पण भारतीय जनता पार्टीचे माननीय आमदार आपले लोकप्रिय आम्ही साहेबांकडे पाठपुरावा केला आणि साहेबाई ती विहीर बांधून आपल्याला नल पाणी पुरवठा आपल्या गावासाठी दिला. म्हणजे घरटी नल पाणी पुरवठा ही योजना राबवण्याचं काम माननीय आमदार साहेबाई किल्ले अभिषेक भगत साहेब पैसे देत त्यांची सभा असते. आता पाणी मी देण्याच्या म्हणजे टाकीची उद्घाटन समारंभ झाला आणि जेणेकरून लोक अर्पण करीत असताना महिलांना एक अतिशय आता आपण बघितलं का पाणी 2-3 दिवस नव्हतं, आपण सातत्याने आपले गावातले कोलंबेकर असतील, दिनेश नावडेकर असतील, बाकी मंडळी सर्वही पाठपुरावा करून
तो आपल्या मोटर टाकून त्वरित पाणी महिलांना त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी तो पाण्याची कालचे काल मोटर टाकून इथं उद्घाटन करण्याचा आज कार्यक्रम आयोजित केला. भले थोडक्यात करावे पण आपण सगळे उपस्थित राहिले. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आपले सन्माननीय माजी जिल्हा परिषद संजय दादा आहेत. तर आपले सगळ्यांचेच लाडके आहेत. दसरथ शेठ इथं आलेले आहेत. आपले पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील आहेत. आपल्या या परिसरातील सर्वच कार्यकर्ते इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाला खरोखर अतिशय छान असा उत्सव आणण्याचं काम केला. भारतीय जनता पार्टी ताकद ही सातत्याने आपल्या पाठीशी राहील अशा पद्धतीने आम्ही या परिसराचा विकास कायापालट करण्याचा प्रयत्न आमदार साहेबांचा आहे. माननीय अरुण शेठ साहेब इथे प्रयत्न करीत असतात सातत्याने. संजय दादा असतील, दशरथ मात्र साहेब असतील, हे सर्वही या परिसरामध्ये अनेक विकास कामं केली आहे. कॉन्क्रीटकरण करण्याचा असू द्या, पाण्याचे असू द्या, योजना अनेक काही योजना असतील जे योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करतील. आपण खरोखर आमदार साहेबांचे पाठी राहावा कारण आपण बघतो आमदार साहेबांची भावना, प्रेम भावना आपले सर्वच जनतेपर्यंत पोचलेली आहे. त्या या उद्देशाने आपण जर चांगल्या गावाच्या विकासाच्या माध्यमातून आपण विचार मांडला तर आपल्या सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी आपले अरुण शेठ भगत साहेब आहेत. म्हणून आपण जे काही गावाचे विकास असतील त्याच्यासाठी मागण्यासाठी प्रयत्न करावा. आज उद्घाटन झालेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला असंच कार्यक्रम आपल्या हातून साहेबांचे घडावा आपल्या गावामध्ये अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या या विकास निधीतून खऱ्या अर्थाने जल है तो कल है जी पाणी पुरवठा योजना आहे प्रत्येक गावागावामध्ये पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण तालुक्यामध्ये ही योजना राबवण्यात येतो सातत्याने. परंतु तशाच प्रकारची ही पाणी पुरवठ्याची जी नल पाणी पुरवठ्याची योजना या गावामध्ये सातत्याने या गावातील आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असतात. सन्मान्य तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा करत असताना जी पाणी पुरवठ्याची योजना खऱ्या अर्थाने आपण ही पूर्णतः इथे आपण यामध्ये सक्सेसफुल झालेला आहात खऱ्या अर्थाने. आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी यासाठी खूप मोठा प्रयत्न केला त्या सर्वांचं आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांच्या वतीने, त्याचबरोबर सन्मान्य रायगड जिल्हा ओबीसी सेलचे विद्यमान अध्यक्ष आणि आज ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सध्या कार्यक्रमात या आपण प्रत्येक कार्यक्रमाचं जे भूमिपूजन असेल किंवा त्याचे लोकार्पण असेल त्याचं आपण खऱ्या अर्थाने आज उद्घाटन इथे केलेलं आहे. ते एकनाथ शेठ देशेकर साहेब पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि या विभागामध्ये सातत्याने संपर्कात असणारे संजय पाटील साहेब, त्याचबरोबर रायगड जिल्हा ओबीसी सेलचे सरचिटणीस दशरथ मात्रे साहेब, पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भूपेंद्रदादा पाटील, चिंद्रंग गावातील भारतीय जनता पार्टीचे एक दमदार कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान शेठ कडू साहेब, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस नामदेव शेठ जमदाडे साहेब, आपले शत्रुघ्नदादा उसाडकर, त्याच्यानंतर हनुमान खैर विद्यमान उपसरपंच, उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि आपल्या महिला भगिनी आहेत. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथमतः वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना मी सर्वप्रथमतः इथे खैरवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच हनुमान खैर यांना मी या आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते पनवेल तालुका
ओबीसी सेलचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथ देशेकर साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने आपल्या इथे या वृद्धाश्रममध्ये समाजप्रयोगी खऱ्या अर्थाने आज मदत कार्य सुद्धा एकनाथ देशेकर साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल. एकनाथ देशेकर साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं सातत्याने प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस मात्र विविध समाजप्रयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने साजरा केला जात असतो. आज सकाळपासून आम्ही पाहतो सर्वप्रथमतः सकाळच्या सत्रामध्ये चिंद्र गावामध्ये जे कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर मोरबे कोल्हे खैरवाडी ग्रामपंचायतीमध्ये जी नल पाणी पुरवठा योजना जी खऱ्या अर्थाने टाकी उभारण्यात आलेली आहे. कारण जल हे तो कल आहे. पाणी एक सर्वाधिक मोठं एक साधन आहे आणि पाण्याची समस्या लोकांमध्ये जाणवत असताना ती योजना प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असताना एकनाथ देशेकर साहेब हे सातत्याने हे कार्यक्रम सातत्याने राबवत असतात. आज त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता आपण इथे पाहतो सन्माननीय आमचे भालचंद्र दादा शेलारी साहेब, बाबाशेठ कडू, नांदेशेठ गरगाले, दीपकशेठ बोलते, त्याचबरोबर भानगड सौभाग्यवती कमलाताई एकनाथ देशेकर, शिरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आमचे मित्र अशोक शेठ पाटील, खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे लवदादा पाटील आहे, शंकर देशेकर, रुपेश फुलोरे, सुरेश पाटील, त्याच्यानंतर पिंटू म्हात्रे आहेत, आमचे मंगेशदादा पाटील विद्यमान उपसरपंच वाकडी. हे खऱ्या अर्थाने आवर्जून एकनाथ देशेकर साहेबांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरिता इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी एकनाथ देशेकर साहेबांच्या सौभाग्यवती आमच्या महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने आहे. तिथे आमच्या माता भगिनी खऱ्या अर्थाने आज एकनाथ देशेकर साहेबांना खऱ्या अर्थाने आशीर्वाद देणार आहात. आम्ही सदर मॅडम यांच्याशी चर्चा केली की या वृद्धाश्रम मध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही मदत करायची जर आवश्यकता भासली तर सन्माननीय एकनाथ देशेकर साहेबांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला मदत कार्य सुद्धा इथे केलं जाईल. मी पुन्हा एकदा एकनाथ देशेकर साहेबांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरता आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सर्वांचं आम्ही एकनाथ देशेकर मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. आपल्याही मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करतो. आज महिला भगिनी सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि काही क्षणातच आपण पुढील कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. रविदादा कोल्हे, रविदादा पाटील विद्यमान पोलीस पाटील कोल्हे यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. तर विविध जे समाजप्रयोगी इथे जे कार्यक्रम सुद्धा या आश्रमामध्ये राबवण्यात खऱ्या अर्थाने जो आयोजन केलेला आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण इथे सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथमतः इथे सत्कार करण्यात आले अभिषेक चिंतन सोहळा आपण सन्मान इथे संपन्न करू. सर्वप्रथमतः मी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय श्री नामदेवशेठ गरगाडे आणि भालचंद्र शेलारी साहेबांना इथे सर्व त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपणास येण्याचं खऱ्या अर्थाने योग प्राप्त झाले ते सन्माननीय एकनाथ देशेकर साहेबांना आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने सर्वप्रथम आपण शुभेच्छा देतो.
असा दिवस आमच्यासाठी उगवला, कारण 2 दिवसापूर्वी सरपंच साहेब आमचे नामदेव शेठ जमदार यांचा फोन आला होता की देसेकर साहेबांचा वाढदिवस आहे आणि तो साजरा करायचा आहे. खूप आनंद वाटला की आज न विसरता तो आमच्या दिवस होता, त्याचा खूप आनंद वाटला. बऱ्याच मी सगळ्यांची नावं माझ्या लक्षात नाही, पण बऱ्याच जणांना मी चेहऱ्याने ओळखतो. वेगवेगळ्या शासनाच्या कार्यालयामध्ये मी पण असतो, वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न घेऊन असतो, पण बऱ्याच कार्यालयामध्ये एक हस्ती, एक व्यक्तिमत्व मला चढकून जातं आणि मला वाटतं समाज सेवेचं बीज त्या व्यक्तीमध्ये दिसतं, ते म्हणजे एकनाथ देशेकर साहेब. मला असं वाटतं की काय म्हणजे एक वेगळं हस्ती असून, वेगळं व्यक्तिमत्व असून, वेगवेगळ्या शासनाच्या कार्यालयामध्ये जेव्हा एखादा प्रश्न, तसा आता सरळ सांगितलं करंबडी आदिवासी भाग जो आहे त्यांचे प्रश्न घेऊन किंवा अजून कुठल्या ह्याच्यात ते घेऊन जो एक ग्राउंड लेवलवर अगदी मोठं हस्ती असूनही खालच्या लोकांसाठी लक्ष ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे देशेकर साहेब. आज त्यांचा वाढदिवस आहे. खूप बरं वाटतं की आज आमच्यासाठी न विसरता ते आले ना. आम्हा सर्व इथल्या सगळ्या परिवाराकडून, इथल्या सगळ्या वृद्धांकडून, आम्हा सर्वांकडून एकनाथ देशेकर साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, या लोकांचा खूप खूप आशीर्वाद. आणि निश्चितच मी असं म्हणेन का एक पाऊल पुढे जातच आहात तुम्ही. हा थोडासा सपोर्ट आमचा आशीर्वादाचा तुमच्या पाठीमागे आम्ही इथं देऊ इच्छितो, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. इथे बरेच मंडळी आहेत. आता आमचे चिरंजीव म्हणून आमचा रोशन, हे आपण ज्या बिल्डिंग मध्ये आहोत त्यांचं सगळं श्रेय त्यांचे वडील चंद्रराम भाऊनीच उभं करून दिलं ना आज आम्ही ह्या सगळ्या वाक्यात आहोत. सरपंच म्हणून त्यांची निवड झाली ती खरोखर आनंददायी गोष्ट आहे. ते आत्ताच आम्हाला समजली. बेटा तुझं अभिनंदन करतो. आपल्या आश्रमाच्या वतीनं आमची करुणा थोडीशी बोलेल आणि आपण पुढचं एक करूया. पुन्हा एकदा देशेकर साहेब, पुन्हा एकदा कुठल्या तरी कार्यालयात भेटा म्हणजे आणि आज सन्मान आहे तुमच्या दातृत्वाचा करण्यासाठी. रविदादा समाजाच्या दृष्टिकोनातून चांगलं योगदान देत असतात. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून रविदादा यांची नाहीये, तर माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. खास करून माझे पती जे ईश्वर धुळे आहेत त्यांच्यासाठी आहे. माझा पूर्ण कार्यकर्ता वर्ग, कारण की आम्ही सगळी टीम मिळून जेव्हा कार्य करतो तेव्हा हे कार्य व्यवस्थितरित्या पार पडतं. तर खूप खूप धन्यवाद. संपूर्ण करुणेश्वर कुटुंबाकडून पुन्हा एकदा देशेकर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उदंड व आरोग्यदायी आयुष्य लाभो त्यांना, कारण की कोविड मधून आपण जात असताना ह्या सगळ्या गोष्टी आता चांगल्या अनुभवायला मिळाल्या की सगळ्यापेक्षा आपलं आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. आणि ते जेव्हा चांगलं असतं तेव्हा आपण पुढील कार्य खूप छानरित्या करू शकतो. त्याचबरोबर आज जे इथे सगळ्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा झालेला आहे, ज्यांचे सत्कार झाले, रविदादा पाटील यांचं कार्याचा सत्कार झालाय, त्या सर्वांचं अभिनंदन. आणि आमचे लाडके तरुण कार्यकर्ता रोशनदादा पोपेटा, म्हणजे आज ते उपसरपंचावरून सरपंच मध्ये आलेले आहेत. त्यांच्या हातून खूप चांगलं कार्य घडो आणि ते घडेलच, कारण की वडिलोपार्जित वारसा घेऊन ते आलेले आहेत आणि जसं वडिलांचं कार्य आहे तसंच त्यांचंही कार्य होईल अशी आशा आहे. जरी ते आता सरपंच असो नाही तर नसो, त्यांना त्या पदाची सहसा गरज नसते सामाजिक कार्य करताना. तर खूप खूप दादा अभिनंदन तुमचं. आदरणीय देशेकर ताई इथे आलेले आहेत, तर बरं वाटते की सरांसोबत त्या पण येतात. म्हणजे एक त्या निमित्ताने जी सगळी व्यक्ती इथे येतात त्यांना करुणेश्वरची ओळख होते, करुणेश्वरमध्ये काय काम चालतं ते सगळ्यांना माहीत होतं. आणि तुमचं खास धन्यवाद याच्यासाठी, हा सोहळा करण्यासाठी तुम्ही करुणेश्वरची निवड करता, एक संधी त्याच्यामुळे आम्हाला मिळते, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. इथेच खरोखर त्यानंतर जरा वेगळंच वाटतं, कारण आई आणि वडील आपण आता खरोखर आविष्ट चिंतन करण्यासाठी त्यावर तुम्हाला माझ्यापासून खरोखर धन्यवाद. आणि एवढं म्हणायचं आहे का एकनाथ शेटने ज्या वेळेला आम्ही दोघे एकत्र सारखे म्हणजे टेम्पो चालवण्यापासून तर जीवनातून अनेक प्रकार घडत असताना सुद्धा प्रत्येक वेळेला यश प्राप्त केले. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला जगत असताना सुद्धा आज तीच टेप त्याच्या उत्सवाने, त्याच्या आनंदाने जगत गेला आणि प्रत्येक माणूस उभा करत गेला. आणि माणसं उभा करता करता आज खरोखर म्हणजे एवढं म्हणायचं आहे, आमच्या कुटुंबामध्ये वडिलांचा साथ आहे म्हणून प्रत्येक वेळेला हे जे आता जे इथे ज्या ठिकाणी मी आलो
आणि हे जे ठिकाण हे आपण केले किंवा मातृतेने याची आठवण पडणं हा योग वेगळाच आहे. कारण ह्या अशा वेळेला ज्या मातृत्व आहेत किंवा वृद्ध आहेत त्या आश्रमामध्ये येणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं, पहिली गोष्ट माणसाने पहिले रुद्र असणाऱ्यांचं सुद्धा एवढंच म्हणायचंय का खरं कारण आजचा दिवस वाढदिवसाचा आहे. मग ना शरदशतम, कारण आज 100 वर्ष, आता तर 50 झाली गाठी असेल, पण 100 वर्ष जगत राहावं आणि आमच्या घरातला सुद्धा असा सुगंध पसरत राहावं. आणि या घराण्याचं नाव देशकर म्हटलं तर देशकर आमच्या घराण्याचं नाव एकनाथ सेठ असेल, आमचं गणपत सेठ असेल. आणि हे सगळं परिवार आमच्या आईचं वडिलांचं खूप मोठं वाटा आहे. कारण वडील सुद्धा त्या गावासाठी त्यांनी सुद्धा समाजसेवा केली. तेच समाजसेवाचा उर्वरित राहिलेला भाग तेजस्वीपणे करण्याचं काम येत नव्हतं. म्हणून ह्या सतत करत असताना सुद्धा याच्या पुढे सुद्धा असंच जीवनाची भरारी घेत राहावं हे आमचं सातत्याने त्याच्यावरती आशीर्वादच आहे, सतत चिंतनच आहे. म्हणून अशा दिवशी तुम्ही सर्वजण ते एकत्र आहात आणि ह्या चिंतनामधून याचा म्हणतात ना भगवंताला एकच इच्छा करेल, भगवंता याला उदंड आयुष्य दिलं आणि उदंड आयुष्यामध्ये असं सातत्याने चांगलं काम करत जावं हे माझा सातत्यानेच आशीर्वाद आहे. आणि म्हणून अशा आशीर्वादामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामध्ये माणूस घडत असतो, एकटा घडत नाही. म्हणून तुमचं बल जास्त आहे आणि तुमच्या बलाने शक्तीने याला उदंड आयुष्य द्या आणि त्या आयुष्यातला एक ना एक क्षण तुमच्या क्षणातला एक ना एक तुझा त्यांच्या आशीर्वादाने उदंड मिळेल आणि त्याची भरारी पुढे जाईल. म्हणून एवढंच म्हणतोय खरं तुम्हाला अभिनंदन करतोय तर या कार्यक्रमातून तुम्ही सगळे उपस्थित राहणार आलात आणि आल्यानंतर सुद्धा इतका आनंद त्याला आयुष्य. यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त हजर असलेले आपल्या विभागातील कार्यकर्ते, माजी पंचायत समिती सदस्य पंचायत सिनारे साहेब, भगवान कडू साहेब, अशोक पाटील साहेब, राहुल पाटील, दीपक पाटील, मनीष पाटील, प्रभारी सरपंच रोशन आणि सरपंच आपल्या कमलाताई देशेकर साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर आम्ही आता 1-2 वर्ष त्यांच्यासोबत आहे. पण ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य समाजासाठी घालवलं आहे. लोक 12 घंट्यातून मला तर वाटतं 8 घंटे तरी नक्की झोपतात. आमचे देशेकर साहेब 5 ते 6 घंटेच फक्त झोपतात. असं माझा आता अनुभव वाटतो तुम्ही त्यांच्यासोबत असतात. तसेच विभागातून 80% समाजकारण आणि 20% राजकारण फक्त. कोणी माणूस त्यांच्या जवळ जाऊ द्या परत येणारच नाही. काही ना काही अपेक्षा घेऊन गेल्यावर ती पूर्ण करतातच. आणि कालच आम्ही तसे सर्व आदिवासी लोकांना 200 किट वाटले रेशनचे. असंच राजकारण करताना त्यांच्यापासून आम्हाला बराच अनुभव आलेला आहे. तसेच आमच्या वाकडी गावातर्फे एरियातर्फे त्यांना उदंड आयुष्य लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आलेले आहे परिवाराच्या समवेत हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर देशेकर साहेब, हॅपी बर्थडे. सन्माननीय देशेकर साहेबांचा वाढदिवस सोहळा ते संपन्न होत आहे. आणि हा वाढदिवस सोहळा संपन्न होण्याची इन्फॉर्मेशन मिळाली की इथे खऱ्या अर्थाने जेवढे हे वयोवृद्ध खऱ्या अर्थाने सर्व आपले माता आहेत, पिताश्री पिता समान खऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. ज्यांना या आश्रमसाठी तुम्हाला एखादी कोणती मदतीची जर आवश्यकता भासली तर एकनाथ देशेकर साहेब किंवा त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आमच्या कमलाताई देशेकर मॅडम या सुद्धा सातत्याने गोरगरिबांना मदत कार्य करत असतात. आणि यथाकथा तुकाराम महाराजांची आज
जयंतीनिमित्ताने आपण अभिषेक चिंतन करण्यासाठी परमेश्वर एक आपला परिवार आहे आणि आपण सर्वांचाच वाढदिवस होत असताना आपण त्या परमेश्वराला कधीतरी सतत भेटीत आहे आणि आपण सालावाप्रमाणे इथं उपस्थित राहिले आणि आपल्या मित्रपरिवार हा परमेश्वर आपल्या परिसरामध्ये झालेले आहे. सातत्याने वृद्धाश्रममध्ये येत असताना आपण एक आनंद व्यक्त करीत असतो. आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असायला पाहिजे या दृष्टिकोनाने आपण या आश्रममध्ये भेट देण्यासाठी येतो. म्हणजे आपले सर्वांचे आई वडील असे समजून आपण एक आनंद व्यक्त करण्याचं काम आपण सालावाप्रमाणे करत असतो. आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आपण एक आश्रमाला भेट देण्यासाठी आपण सर्व आलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय आमचे शिरोली गावचे ज्येष्ठ आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील साहेब, ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक भगतसिंग गुरु, माझे आजी सरपंच, मला वाटतं अशी पिक्चर मला झालं रिटायरमेंट कधी होणार असे पाटील, लवशेठ माजी सरपंच आहेत, आमचे गावातील सुरेश पाटील आहेत, आमचे भाऊ लाडके देशेकर जावई आमचे आलेले त्यांचे अभिनंदन करेल. कार्यक्रमाला मी बघितलं त्यांना रुपेश असू द्या, माझी मंडळी आणली आहेत, दादा आहेत, आता रोशन दीपक दादा आले आहेत, मंगेश दादा वाकरी गावचे उपसरपंच आहेत, रविशेठ आलेले आहेत. आपले रविशेठ आपण आता बरोबर एक त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करण्याचा म्हणजे वाक्यात पडला का ज्या वेळेला इथं आज कुठल्याही दुःख सुखाचा कार्यक्रम असू दे आपण फोन केला का त्वरित दुकान बंद करून कार्यक्रमाला येणार. म्हणजे अशी कुठली व्यक्ती समाजामध्ये आपला धंदा सोडून कुठल्याही कार्यक्रमाला निघून म्हणजे लग्न असू दे, दुःख असू दे, आणखी पक्षाचा कार्यक्रम असू दे, विचारात सातत्याने येणार, दुःखा सुखाला उपस्थित राहतात. म्हणजे या परिसरामध्ये एकच व्यक्ती अशी आम्ही आमच्या मनामधून दृष्टिकोनाने मानली जातं का रविशेठला फोन केल्यानंतर रविशेठ तिथं उपस्थित आहेत. पिंट्या दादा पण इथे आहेत. मी बरोबर त्याला अभिनंदन करेल रोशनला तर त्यांच्या वडील आहे. सकाळी पण फोन केलेला शांताराम शेटकोविडे हे सांगितलं तर जरी माझ्या इथं ते देण्याचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मी तिथं उपस्थित राहतो तरी आमच्या गावातील आमचे सरपंच आणि मित्रमंडळ तिथं उपस्थित राहिले. सकाळी ते 10 वाजल्यापासून इथं आपली वाट वगैरे मी त्यांचे अभिनंदन करणे कार्यक्रमाला आपण उपस्थित टाकलं होतं. सर्वांच्या वतीने तुझा आभार व्यक्त करीन, अभिनंदनही करेन. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी आलो आणि खरोखर वेळात काढून आले आपण सर्व आणि वेळात काढून जर माझ्यासाठी आजच्या या वाढदिवसानिमित्त आमचे साधून आपण शुभेच्छा देण्यासाठी आले असेल फार मोठं माझ्या मनाला लागण्यासाठी का भारतीय जनता पार्टीचं काम करीत असताना या परिसरामध्ये विकास कामं करायच्या दृष्टिकोनाने सामान्य गोरगरिबापर्यंत जनतेपर्यंत कसा पोहोचायला पाहिजे या उद्देशाने तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे या दृष्टिकोनाने आम्ही काल खैरीवाडी करंबिलीला धान्य वाटप केलं का जेणेकरून आपले आदिवासी बांधव असतील त्यांना आदिवासी बांधवांना जे आपल्याला सुखादुखाला उपयोगी राहायला पाहिजे अशा परिस्थिती आपल्या पाठीशी राहत असतील तर त्यांनाही भेटवस्तू द्यायला पाहिजे. या निमित्ताने आम्ही काही कार्यकर्ते जाऊन त्याला भेटवस्तू वाटप केली. पिंटू म्हात्रे पण होते. महादेव जेवढं कौतुक करू तेवढं कमी होईल. आम्ही जास्तीत वेळी गेला त्याच्यानंतर भाऊ सांगितला तर आई वडिलांच्या पुण्याईमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो ना. आई वडिलांचा आशीर्वाद पाहिजे. आई वडिलांचा आशीर्वाद नसेल तर आपल्याला त्याचा काही अर्थ होणार नाही. भगवंताची आपण सेवा करतो, भगवंताची पूजापाठ करतो पण जोपर्यंत आई वडिलांचा आशीर्वाद नसेल तोपर्यंत त्याचा पूजापाठ करून त्याचा काय व्यक्त गेला जीवन अशी परिस्थिती वेळ आपल्या सगळ्यांकडे येतो. तशी वेळ यावं नाही. आपणही या वरिष्ठ ज्येष्ठ आहेत मंडळी आपल्या परिसरामध्ये त्यांनाही छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणही भेट द्यावा, त्यांनाही फळं वाटप करून त्याचं मन व्यक्त करावा. त्या जीवनामध्ये आमच्या जरी आता ती मोठी मंडळी येतात इथं आई वडील असतील, मुलं असतील, बाहेर असतील, शिकत असतील त्यांना इथं आश्रममध्ये टाकले पाहिजे. त्यांच्या मुलं तर मोठेच असतील. मोठी मुलं असून पैसे असून त्याचा काय उपयोग नाही. त्यांच्याकडे वेळ नसेल किंवा जागा नसेल अशा परिस्थितीत ती इथं आणून सोडलेली आहे. त्या आपल्या आई वडील असं समजून त्यांचंही मन आनंद व्यक्त करून त्यांचा दिवस कसं काय जातील आपल्या परमेश्वराच्या कृपेने त्यांचे आपण सर्वांनी प्रतिसाद देऊन आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपण त्यांनाही फळ आणि कपडे वाटप करून आपल्या शुभ असते त्यांचं मन व्यक्त करावं आणि त्यांच्या भावना आपल्या मनापर्यंत घेऊन आपण पुन्हा त्यांना आशीर्वाद द्यावा अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो आणि सांगतो.
सुंदर अशा दिवसासाठी बोलावलेला आहे. आपण सर्वांना समोर काही चेहरे परिचय जे असतील त्यामध्येच एकनाथ देशेकर साहेब हे आपल्याकडे बऱ्याच वेळेला येऊन गेलेले आहे शांतीवनमध्ये. मागच्या वेळेला ते आले होते पण काही याच्यामुळे कदाचित त्यांना आतमध्ये येता आलं नाही. पण आज मुद्दामून त्यांच्यासोबत आलो आहे कारण म्हणजे सगळ्यांना त्यांना भेट घ्यायची होती. आज देशेकर साहेबांचा वाढदिवस आहे, आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि आज आपल्या शांतीवनमध्ये किंवा करुणेश्वरमध्ये अजून आपल्या आधारगारामध्ये असं त्यांना भेट द्यायची होती, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता, तुम्हाला सर्वांचा स्नेह त्यांना सोबत घेऊन जायचा होता म्हणून आज सकाळपासूनच ते आले. आज आता आपल्या ऑफिसमध्ये गेलो होतो पण तिथं मीटिंग चालू असल्यामुळे आपले काही साहेब पदाधिकारी येऊ शकले नाहीत कारण तिथं मोठी मुंबईची काही मंडळी आलेली आहे, तिथं ती मीटिंग सुरू आहे. त्याच्यामुळे आज आपण आपल्यामधूनच आपल्या कुटुंबातला परिवारातला एक स्नेह दिवस तसे वेगवेगळे विभाग आहेत. आधारघर आहे, वृद्धाश्रम आहे, आश्रमशाळा आहे, रिसोर्टर केंद्र आहे, गोशाळा आहे. तसा हा आमचा पुनर्वसन एक हा विभाग आमचा आहे. आमचे सगळे म्हणजे इकडे राहतात. आपण जिथे आहोत हा आमचा प्रार्थना हॉल आहे. कार्यक्रम केला असता तर फार मोठं इथं तुम्हाला माप दिसू शकला असता. पुढच्या वेळेला आपण तुमच्या निश्चित करूया. त्याचे कसं आहे पुढच्या वेळेला आपण संध्याकाळचा प्रोग्राम ठेवूया सगळ्यांनाच तो आनंद घेता येईल. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांसाठी त्यांनी काही खाऊ आणलेला आहे, काही भेट आणलेली आहे, त्याचा स्वीकार त्यांनी मागच्या वेळेला आणले होते. तुमच्या आशीर्वाद तुमच्या पाठीमागं आम्ही सोबत देतोय. सर्वांचा आशीर्वाद आहेच आणि दिवसेंदिवस उत्तरोत्तर तुमचं कार्य खूप वाढत राहावं. मी आता करुणेश्वरमध्ये सांगितलं पण तुम्हालाही एक गोष्ट सांगतो. मग तुम्हाला माहीत असेल वेगवेगळ्या कामानिमित्त मी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जात असतो शासनाच्या, पण तिथं एक व्यक्तिमत्व म्हणजे देशेकर साहेब भेटत असतात कधी कधी कारण खालच्या लेवलचं कामसुद्धा ते अगदी अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून करतात आणि हीच एक खरी समाजसेवा असते. आपलं कार्यचं आम्ही तर करत असतो पण राजकारणात त्या ह्याच्यातून सुद्धा समाजकारणाकडे जे त्यांचा ओघ आहे ते सतत नेत असतात. आज आपल्या सर्वांना बरं वाटतं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आपले दुसरेच इथे येण्याने आणि सर्वांचं दर्शन घेण्याने हे आमचं भाग. कारण आई आणि वडील इथे आपण खरोखर राहतात. आश्रम बरेच वेळा आमचा मुलगा पण येतो कुठल्या कार्यक्रमांना त्याच्यासाठी येतात, सातत्याने येतात. दरवर्षी आम्ही भेट देतो. आम्हाला वेगळ्या दरवर्षी एकदाच यायला मिळतं. पण तरीही आपण म्हटलं जसं ह्यामध्ये आपण ज्या परिस्थितीत इथे आला आहात खरं तर ज्या परिस्थितीमध्ये आजचं जर म्हणायला गेलो तर ही परिस्थिती नाही आला पाहिजे जीवनामध्ये. कारण आज वाढदिवस खऱ्या अर्थाने त्यांच्या आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून ते साजरा केला जात आहे आणि हा वाढदिवस साजरा करत असताना आपण एक समाजाचं देणं आहोत या उद्देशाने खऱ्या अर्थाने विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचं आयोजन आज एकनाथ देशेकर साहेबांच्या माध्यमातून ते केलं जातं. आज निश्चित स्वरूपात इथे आपण पाहतो शांतीवन आश्रममध्ये अर्जुना इथे फळं वाटप आणि कपडे वाटप खऱ्या अर्थाने तर आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा एकनाथ देशेकर साहेबांच्या वतीने उपस्थित सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि आपण एकनाथ देशेकर साहेबांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आशीर्वाद देण्याकरता आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं उपस्थित सर्वांच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि जास्त वेळ न घेता कारण आपल्याला अजून बरेच अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आहेत तर जास्त वेळ न घेताना आपण सदर या फळं वाटप आणि कपडे
birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Happy to मामा बोल. आता तू नाही आले तर मामाच बोल. घे तू DJ Pamia in the मनान हायलय दिलदार समाज कार्य दमदार मनान हायलय दिलदार समाज कार्य दमदार आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर करी मदत गोर गरीबाला सच्चा आहे दादा मनान आहे डॅशिंग रुबाबदार सारे देती दादाला मान शिवरायांचा शूरवीर नावाची चर्चा जगभर शिवरायांचा शूरवीर नावाची चर्चा जगभर आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर नागव गावाचा ध्रुव पाटील भाचा लाभलाई त्यांना भला आहे मनान साधा भोळा सदा राही तो साथीला फिरतोय घेऊन अलशन जगवार 5757 नंबर घेऊन अलशन जगवार 5757 नंबर आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर बड्डे गाजतोही एकनाथ दादाचा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा ठेवा उदंड आयुष्याचा हिरा चिंद्रन या गावाचा दोस्ती यारीत बाजीगर प्रेमल स्वभावी इमानदार दोस्ती यारीत बाजीगर प्रेमल स्वभावी इमानदार आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर
दिलदार समाज कार्य दमदार मनान हायलय दिलदार समाज कार्य दमदार आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर की ज्या प्रकारे नद्या संत बाबू शांतीचा संदेश देतात खडकातून मार्ग काढून खलगलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले एक दमदार भारतीय जनता पार्टीला लाभलेले नेतृत्व शेबले साहेबांचा येतोची सन्मान इथे एकनाथ देशेकर साहेबांच्या शुभास्थिती केलं जात आहे. सर्वांनी जोरदार आल्यामधून त्यांचा परिचय आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पनगर महानगर प्रमुख रामराजे शेवाळे साहेबांच्या शुभास्ते एकनाथ देशेकर साहेब शिगरे उत्कर्षाची सरगुणी करीत राहावी कधी बोलू न पाहता आठवण आमची बक्षीस कोण देणार आहे ना बरोबरी झाली त्यांनी केलं. तर सर्वांनी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या शुभास्ते हे श्रमकार नातेभेद केले जात आहे. तर महिला भगिनीने यायच्या बघा यंत्रणा आहे याचा वापर अनेक ठिकाणी खऱ्या अर्थाने केला जाईल. या रांगेमध्ये यायचे रंजन नाही यायचे जवळजवळ 8 दिवस म्हणजे विविध सामाजिक कार्यक्रमांना जीवनाशय वस्तूंना सुद्धा वाटप आमच्या सरपंच कमलाताई देशेकर मॅडम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आमच्या चिंगण गावामध्ये महिला बचत गटासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सचिन दादा चौधरी आमचे मुलगे असतील गणेश केजूर यावर आपलं स्वागत आहे. तर म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपल्या मध्ये व्यक्त करतील. चिंद्रण गावातील सुपुत्र आमचे सहकारी एकनाथ देशेकर यांचा आज 47वा वाढदिवस होता आणि याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी सन्माननीय रामदास शेवाळेजी या ठिकाणी उपस्थित असणारे या विभागातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रकाश खैरे उपस्थित असणारे मंचावरचे आमचे सर्व सन्माननीय सहकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेंचेल आहे. सकाळी गावातल्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कोंडपला पाण्याच्या टाकीचं लोकार्पण झालं. आज शांतीवन या ठिकाणी आणि चिंचवलीला सुद्धा आज आपण तिथल्या अंगणवाडी आणि ज्येष्ठ नागरिकांना आपण फळांचं वाटप केलं आणि आज सरपंचांच्या माध्यमातून गावातील महिलांना ई श्रमिक कार्डाचं वाटप करण्यात येतं. त्याचबरोबरीनं आपण ज्या व्यासपीठावर उपस्थित आहोत त्या कुस्ती स्पर्धा अशा विविध कामांची रेंचेल ही एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपल्याला पाहायला मिळते. मी या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी सांगितलं म्हणून त्यांचा 47 वाढदिवस साजरा करायचा नाहीतर तो 25-26 करायला पाहिजे इतका उत्साह कामाच्या माध्यमातून त्यांचा अद्यापही दिसतो. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करणं लहान मुलांपासून तरुणांपासून महिलांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी विविध पद्धतीच्या योजना आखणं आणि त्याची पूर्तता करणं यासाठी देखील त्यांचा सातत्यानं पुढाकार असतो. मला एकनाथ तुमचं तुमच्या बरोबरीनं वहिनींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की खऱ्या अर्थानं या
चिंचवड गावातल्या आणि परिसरातल्या लोकांना अभिप्रेत असलेलं काम हे तुमच्या माध्यमातून होत आहे. वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं ही सातत्यानं ही गावामध्ये होताना दिसत आहे. कुठलंही एक वर्ष जात नाही की त्या वर्षामध्ये नवीन काही काम हे चिंचवड गावात ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये झालेलं नाही. आणि त्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा हा सर्व नागरिकांना होत राहतो. आज इथे कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व आमच्या या लहानग्या मल्लांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. पनवेल तालुका कुस्तीगीर संघटना असेल किंवा त्याच्याबरोबर अन्य सर्व कुस्तीचे शौकीन आहेत, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अशा स्पर्धा म्हणजे एक चांगली परवडी आहे आणि याचा फायदा देखील ग्रामीण भागातल्या लोकांना होईल. आपल्या परिसरातील इथला रुपेश पावशे हा देखील आता राष्ट्रीय स्तरावरती चमकला आहे आणि त्या स्तरावरती त्यांनी पारितोषिक मिळवली आहे. तशाच पद्धतीनं आमचे हे सर्व नवोदित मल्ल हे सुद्धा उद्याच्या कालावधीमध्ये जिल्हा राज्य स्तरावरती चमकतील आणि देश स्तराच्या बाहेर जाऊन देखील ते नाव कमवतील. यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांची गरज आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधून जे पुढे येतील त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण, चांगला आहार हा मिळण्याची आवश्यकता आहे. पनवेलमध्ये देखील महापालिकेच्या माध्यमातून असं एक संकुल साकारलं जात आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील एक वेगळा सातत्यानं सराव करण्याची संधी या सगळ्या लोकांना मिळेल. याच पद्धतीनं पनवेलच्या ग्रामीण परिसरामध्ये देखील अशी संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत राहूया. आज या निमित्तानं एक प्रशेट तुम्ही आम्हाला बोलवलं. खरं तर अन्य सर्व सहकाऱ्यांचं अजून स्वागत व्हायचं आहे, पण तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन पुढे जाण्याची परवानगी तुम्ही दिली रामदासजी तुम्ही सुद्धा, तर त्यामुळे मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही शतायुषी व्हा आणि शतायुषी होताना आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या उपयोगाला सातत्यानं येत राहा अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या हातातून समाजाची अशीच सेवा घडण्यासाठी तुम्हाला वहिनींना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
साहिल गायकर, मायावती बामाली, समर्थ जाधव भाईंदर, बाळासाहेब रुपकर, भोसरी, साहिल गायकर एरस्ते, गौरव फुले, गावपा आणि पुष्कर कुळाकडे, मायावती जबाबदारी समर्थ जाधव, समर्थ जाधव बोलांचा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थाने आपल्या पोटांची लाल मातीचा खेळ म्हणजे महाराष्ट्राची आनबान शान, ज्याच्यामध्ये सातत्याने आपले सर्व खेळाडू स्वतःला एक वेगळ्या याच्यामध्ये झोकून देत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशपासून पावन झालेल्या महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या खेळाला एक नवसंजीवनी देण्याचं काम आमचे सहकारी मित्र यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज कोल्हापूर तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने एकनाथ देशेकर मित्र मंडळाच्या वतीने, ग्रामस्थ मंडळ चिंद्रांच्या वतीने आज या स्पर्धा आयोजित केल्या आणि या स्पर्धेला आवडतं लक्ष आहे की लहान मुलं चांगल्या प्रकारे कुस्ती खेळतात, चांगले चांगले तरुण नवजीत पैलवान इथे आलेले आहेत. मी या व्यासपीठावरून एवढंच सांगेन का आमचे मित्र एकनाथ देशेकर यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आहे. त्यांना माझ्या कुटुंबातर्फे, शिवसेनेतर्फे लाख लाख शुभेच्छा. आणि तिथे छोट्या मुलांचं सुद्धा इथे गौरव केलं जात आहे. बबनदादांच्या एकनाथ देशेकर साहेबांचा खऱ्या अर्थाने वाढदिवसानिमित्ताने त्यांना इथे भेट दिली जात आहे आणि हे आहे रत्नागिरी म्हटलं ना इथे केला जात आहे. त्यानंतर सन्मान पाटील यांचा जाहीररित्या इथे सत्कार करावा. मायेची उद्धार आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण इथे स्वागत करावं. त्यानंतर बुरदुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बिंदाशेठ पाटील बुरदुल बिंदाशेठ यावं. एकनाथ देशेकर साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आमचे मित्र साहेबांनी येतील आणि त्यांच्या शुभास्ते दर्शन दिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिनंदन सोहळ्याचे संपन्न होत आहे. विकासाचे महामेरू रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या कुस्तीच्या आखाड्याचं खऱ्या अर्थाने सभागृह येते की एक खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टिकोनातून गती आणि दिशा देण्याचं ज्याने काम केलं ते सन्माननीय परेश ठाकूर साहेबांचा जाहीररित्या सत्कार केला जात आहे. हा सत्कार आहे आपल्या कर्तृत्वाचा, हा गौरव आहे आपल्या नेतृत्वाचा. ज्यांनी या मातृभूमीचं प्रेम केलेलं आहे, या परिसराचा विकास करणं हा खास ज्यांनी स्वतःची मनाची धरून जे नेहमी सतत वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास जे काम करत असतात असे माननीय एकनाथ देशेकरजी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय राजेंद्र पाटीलजी, त्याचबरोबर बडोद तालुका बॉडीबिल्डिंग अध्यक्ष कुस्ती अध्यक्ष, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो, आज या इथे भव्य स्वरूपामध्ये असे कुस्तीचे सामने भरवण्यात आलेले आहेत. एकनाथ देशेकर
आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याच्याचबरोबर त्यांनी या इथे कुस्ती सुद्धा इथे भरवलेली आहे आणि या कुस्तीवरती प्रेम करणारे सर्वजण या इथे जमा झालेले आहेत. खरोखर एकनाथ देशेकरांचं जेवढं सध्या अभिनंदन करावं तेवढं कमीच असेल. आपल्यामुळं सध्या या इथं परिसराचा विकास होतो आहे. त्याच्याचबरोबर या इथे क्रीडाप्रेमी एक जनता, क्रीडाप्रेमी संस्कृती सुद्धा इथे रुजली जात आहे. खरोखर आपलं अभिनंदन आहे. या मातीवरती प्रेम करणारे आपण सर्वजण याच्यामुळेच हा खेळ वाढत चाललेला आहे. आणि या इथे मी सांगू इच्छित आहे, माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आपण बेलवलीला झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला सांगेन. पुढील काळामध्ये सुद्धा आपण कुस्ती याच प्रकारे सुद्धा आपण वाढवत नेऊया आणि या परिसराचा विकास करण्यासाठी माननीय एकनाथ देशेकर यांच्या पाठीच्या पुढे उभं राहूया एवढंच मी इथं सांगेन. त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. 61 किलो वजन गटातून रायगड जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्रासाठी करणारा साजन पावशा आखाड्यामध्ये कुस्ती करतो. बंधुराम प्रधान होतं प्रवीण इंदोरकर पुणे सुंदर अशी कुस्ती. एकनाथ देशेकर साहेबाई चांगला काम केलेलं आहे गावामध्ये. समोर बंधन आहे आपल्याला इथे इथेची सन्मान इथे केलं जाईल. पिंगळे साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे. प्रथम ओळखलं जातं आणि अशा व्यक्तिमत्वाचा इथेचे सन्मान एकनाथ देशेकर मित्रमंडळाच्या वतीने इथे केलं जात आहे. तर इथे बघा एक प्रेक्षणीय रंगत लढत असणार आहे आणि या कुस्तीचा शुभारंभ इथे प्रारंभ केला जात आहे. प्रकाश हातमोडे साहेब गिरवले. तर या कुस्तीसाठी बघा कॅश प्राइज इथे पारितोषिक आलेला. आगारामध्ये आम्ही पंच बांधू घड्याळकडे आणि सन्मान चिन्ह 7,000 रुपये आणि सन्मान चिन्ह या कुस्ती स्पर्धेचे आपले आयोजक त्यांचा वाढदिवस आहे. एकनाथ देशेकर साहेबांच्या वतीने दोन्ही पहिल्यांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालेला आहे. करणार आहे बघा या कुस्तीसाठी दोन्ही मंडळावर लागलेला दिसतो. मंडळ नाही बोलतो साजेसा जोर पाहू बघा असं त्यांचं मंडळाचं मोठं तर तो सर्व ग्रामस्थांचंही मनपूर्वक इथे सरचे स्वागत आहे. ऋषीवर चालू कुस्ती आणि वावंदे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बीबी मात्रे साहेब यांच्याकडे 1,000 म्हणजे दोन्ही कल्याणसाठी 500 रुपये एकूण 2,500 2,500 रुपये कॅश प्राइज इथे जमा झालेले आहे. तर बघा
प्रथम क्रमांकाच्या लढतीसाठी सज्ज असणारा पहिला आपण पाहतो बुद्रुक ग्रामपंचायत विदार शरीर रस्तेचा खऱ्या अर्थाने हा मल्ल यांची नोंद घ्या. बघा कल्पेश जे दुर्गुळगावचे सुप्रसिद्ध पैलवान आहेत, प्रथम क्रमांक लढतीसाठी खऱ्या अर्थाने सज्ज आहेत आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये आघाडीमध्ये जे व्यासपीठावर बक्षीस आहे 2500 म्हणजे पंडित दर्जाचे असणार आहे ते ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून वेगळी कॅश प्राईज असणार आहे. भुवनेश्वर देशक पहिलवानांचं आमच्या चिंद्रन ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो की या स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल चिंद्रन ग्रामस्थांच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत आहे. चेतन मोठे आणणारे आणि ठाकरे चालू कुस्तीनंतर गुरु कुस्ती होणारे त्याच्या बाजूला दुसरी कुस्ती एवढ्याच मोठी साताऱ्याने ऋतिक पाटील उसाटणे बघा आघाड्यामध्ये दोन चालू कुस्ती आहेत. ही कुस्ती जर निकाली लागली अर्थात विजेता मल्लसाठी पहिल्यांसाठी आणि 1100 देशाच्या जागांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा. आमचे सनी हजारे आणि निलेश पाटील जुना दादाजीने वारसा घेऊन 50% आरक्षणाचा ज्या महिला भगिनींना लाभ आहे ते आमच्या प्रतिनिधी मात्र पांडवराव दिसले खानाव त्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून केल्या जात आहे. तुमचं सरकारी योग आहे की आज आमचे मल्ल या आखाड्यामध्ये खऱ्या अर्थाने कुस्तीचं एक खऱ्या अर्थाने चांगलं संपादन केलेलं आहे. अभिनंदन अक्षय, खरोखरच खूप सुंदर कुस्ती. चला पुढील कुस्ती जयंत पाटील कोणन जादू शिर्के राणेसाहेब कुस्ती थांबायची आहे. या कुस्तीचा शुभारंभ केला जाईल. बघा पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आमच्या सर्व महिला पदाधिकारी तर बघा नवीन कुस्तीसाठी आमच्या महिला पदाधिकारी आतमध्ये खऱ्या अर्थाने शुभारंभ करणार आहे. नगरसेविका प्रगतीताई म्हात्रे सर्व व्यवस्था राहणं खाणं पूर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. याची नोंद सर्व पैलवानांनी घ्यायची. रायगड ठाण्यातील सर्व पैलवानांनी सूचनेकडे लक्ष द्यायचं. येणाऱ्या 11 एप्रिल आणि 12 एप्रिल रोजी म्हणे गणेश केंद्रे आणि राज म्हात्रे, किरण ढवले आणि प्रितेश भगत बोलावं इथं. सोमवार मंगळवारी शनिवार रविवार ठेवायला पाहिजे. आमचा घोडा
कारण खऱ्या अर्थाने पुष्कळचा बेल नित्य स्वरूपात बिंदूवर म्हणून इथे आखाड्यामध्ये आपण त्यांनी आम्हाला नावनोंदण्याचा इथे मदत केली अशा सर्वांनी देशेकर साहेबांच्या वतीने आणि चिंद्र ग्रामस्थांच्या वतीने याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला या उक्तीप्रमाणे नित्य स्वरूपात युवा नजरेमध्ये आहे. भूषण या अंतिम व्यक्तीसाठी बघा इथे बक्षीस असणार आहे केला जात आहे आणि व्यासपीठा सत्कार आहे. हा गौरव आहे तुमच्या कर्तृत्व बघा त्याची शारीरिक यष्टी बघा खऱ्या अर्थाने याची सुरुवात एक खेळ लागलेली आहे. कॅश प्राईज असेल बघा दोघांना 1000 रुपयाचा कॅश प्राईज तुम्ही करा. तो कल्याण मंत्री माननीय पालिका पुस्तक संघटनेचे अध्यक्ष तर सर्वांनी जोरदार ताल्या वाजवून आपण बापूंचं खऱ्या अर्थाने स्वागत करूया. या वयामध्ये सुद्धा या स्पर्धेला त्यांचं खूप मोठं योगदान इथे प्राप्त झालं आणि खरोखरच रायगड केसरी म्हणून परिचित असणारे प्रकाश आत्मरे साहेब गिरवले यांचा जाहीर सत्कार एकनाथ देशेकर साहेबांचे खास तर राजेंद्र भोगे यांचं इथे गावामध्ये ज्याने कुस्तीला दिशा आणि गती देण्याचं सातत्याने काम केलं. मग तुमचा तो लहान मातीचा खेळ असतो किंवा राजकीय क्षेत्रातला होतं पुस्तक संघाचे कार्याध्यक्ष त्याने आपण कुटुंबामध्ये आपण यायचं सर्वांनी आणि अभिनंदन आणि याच्यासाठी आमच्या देवापूरच्या बँक साहेब आता भगवान साहेब गिरी माते साहेब एकनाथ देशेकर साहेब यांच्याकडून कॅश प्राईज दिलं जात आहे. मुकुलदादा म्हणवी देशेकर यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचा चाहता वर्ग आणि आज या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती आमच्या ताई आणि या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मामाताई देशेकर माझे मिसेस आणि पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका मात्रे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या पालेपूरच्या माजी सरपंच भास्करताई आणि आमचे जुने मित्र पाटील आणि बरेच सगळे आमची मंडळी या ठिकाणी आम्ही सगळ्यांची नावं घेत नाही. एकनाथ देशेकर या नावाला एक वेगळं वळण आहे. पण जर बघितलं तर पक्षाच्या बाउंड्रीज सोडून या माणसाकडे सकाळपासून जी रिंग लागलेली आहे आणि ती दरवर्षी लागते. आज
कुस्त्यांच्या निमित्ताने एक वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम. खरं तर चिंद्रन गावामध्ये मला नाही वाटत कोण पैलवान असेल, परंतु या निमित्ताने कुस्ती रुजवण्याचं काम एकनाथ देशेकर यांच्या मनात मला वाटतं दिसलं आणि त्यांनी एक चांगला कुस्त्यांचा फळ या ठिकाणी आज भरवला. वाढदिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून आमची जी मैत्री आहे, मैत्रीला अखंड आम्ही एकमेकाला भेटत असतो, शुभेच्छा देत असतो आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावं आणि त्यासाठी त्यांना मी माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आणि या संपूर्ण विभागाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण फार मोठ्या जल्लोषमध्ये खऱ्या अर्थाने 2 दिवस त्यांचा साजरा करतो आणि प्रकाश म्हात्रेसाहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने की आपण एक समाजाचं देणं आहोत ही संकल्पना सातत्याने मुलाशी बाळगणारे व्यक्तिमत्व म्हटलं तरी एकनाथ देशेकर साहेब. आज विविध समाजप्रेमी कार्यक्रमाने त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला आणि आज कुस्त्यांची सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्याला मोठी एक लढतसुद्धा इथे बघायला मिळाली आणि या कुस्त्यांच्या दंगलीकरता आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं. एकनाथ देशेकर साहेबांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरता आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मी सन्माननीय एकनाथ देशेकर साहेबांच्या वतीने, त्यांच्या सौभाग्यवती चिंद्रन ग्रामपंचायतीच्या आमच्या कार्यसम्राट सरपंच, त्यांना कार्यसम्राट सरपंच का बोलतो, आताच आमचे प्रकाश म्हात्रे साहेबांच्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो की चिंद्रन गावामध्ये नवे पनवेल तालुक्यामधल्या एकमेव अशा सरपंच आहेत की ज्यांनी सातत्याने पाठपुरावा करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून जवळजवळ 3 ते 3.5 कोटी खऱ्या अर्थाने जो विकास निधी आहे तो गावामध्ये आणण्याचं काम केला आणि गावाचा खऱ्या अर्थाने जो विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्याचं श्रेय आम्ही खऱ्या अर्थाने चिंद्रन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच कमलाताई देशेकर आणि त्यांना सातत्याने मार्गदर्शन लाभलेले आपले एकनाथ देशेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वजण त्यांना अभिष्ट चिंतन शुभेच्छा देण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थित सर्व मित्रपरिवाराचं, चिंद्रन गावातील ग्रामस्थांचं आणि या विभागातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचं आणि खास करून आपल्या महिला भगिनींचं सुद्धा आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एकनाथ देशेकर परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना इथे नम्र विनंती आहे की आभार मानत असताना आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून केलेली आहे. भोजनाचा स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय रिकाम्या पोटी कुणी घरी जाऊ नये अशी एकनाथ देशेकर परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानून सध्या आधी कार्यक्रम संपला अशी मी एकनाथ देशेकर आणि हा आभार प्रदर्शनचा कार्यक्रम संपत असतानाच खऱ्या अर्थाने आता केक कापून चौकाला चिंद्रन गावामध्ये बॅनर लावल्यान चौकाला बड्डे आमच्या एकनाथ दादाचा चर्चा होते चहू बाजूला. बड्डे आमच्या एकनाथ दादाचा चर्चा होते चहू बाजूला. आमच्या एकनाथ दादाचा चर्चा होते चहू बाजूला. बड्डे आमच्या एकनाथ दादाचा चर्चा होते चहू बाजूला. हजारो साल ही इच्छा मनाला लागली या आयुष्याच्या खेळामध्ये तुम्ही मोलाची उंची गाठली. तुम जियो हजारो साल ही इच्छा मनाला लागली या आयुष्याच्या खेळामध्ये तुम्ही मोलाची उंची गाठली. ब्लेसिंग लाभो तुला हेच मागणं माझ्या एक विराईला. ब्लेसिंग लाभो तुला हेच मागणं माझ्या एक विराईला. बड्डे आमच्या एकनाथ दादाचा चर्चा होते चहू बाजूला. बड्डे आमच्या एकनाथ दादाचा चर्चा होते चहू बाजूला. बड्डे आमच्या एकनाथ दादाचा चर्चा होते चहू बाजूला. बड्डे आमच्या एकनाथ दादाचा चर्चा होते चहू बाजूला.
होते या चिंद्रन गावान आतिषबाजी फटाक्यांची बघा होते आज आभालान बर्थडे पार्टी लई जोरान आज होते या चिंद्रन गावान आतिषबाजी फटाक्यांची बघा होते आज आभालान जमली गर्दी जागाही नाही पाय ठेवाला जमली गर्दी जागाही नाही पाय ठेवाला बर्थडे आमच्या एकनाथ दादाचा चर्चा होते चहू बाजूला 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 ध्रुव पाटील नागाव गावाचा दर आहे तो एकनाथ दादाचा या मामा भाच्याच्या जोडीचा तनात नाही कुणी हो करायचा ध्रुव पाटील नागाव गावाचा दर आहे तो एकनाथ दादाचा या मामा भाच्याच्या जोडीचा तनात नाही कुणी हो करायचा केक भरवतई सेल्फी काढतय मामाचे बर्थडेला केक भरवतई सेल्फी काढतय मामाचे बर्थडेला बर्थडे आमच्या एकनाथ